इडली आणि सांबार माझं फेवरेट फूड आहे. तुम्ही मला केव्हाही खायला द्या, मी कुठल्याही वेळेस खाऊ शकते. आठवड्यातून 2दा तरी मी बनवते. नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट रेस्टॉरंटसारखी बनते आणि एकदम टेस्टी. बघा, अगदी रेस्टॉरंटसारखा सांबार बनतो. त्यासाठी आपण आता सांबार प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर आजची रेसिपी आहे सांबार प्रीमिक्स. एकदा बनवलं की तुम्ही 2-3 महिने आरामात ठेवू शकता. मी ज्या प्रकारे बनवते ती रेसिपी मी शेअर करते आहे. वाटी घ्या किंवा कप घ्या, एक प्रमाणाने करा. 1 कप तुरीची डाळ, त्याला अर्धा कप मसूरची डाळ, जी लाल मसूरची डाळ असते ती घ्यायची. 1/4 कप चणा डाळ आणि 1/4 कप तांदूळ घ्यायचे. आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. बरं, भाजण्यापूर्वी ह्या सगळ्या डाळी थोड्याशा ओला कापड्याने पुसून घ्यायच्यात आणि अगदी मंद आचेवरती याला 10 ते 12 मिनिटे लागतात. एकदम खरपूस भाजून घ्यायच्या आणि त्याचा रंग देखील बदलतो आणि त्याचा सुगंध देखील यायला लागतो. इथे डाळ छान भाजून झालेली आहे. साधारणतः 12 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही रंग बघू शकता. अशाच प्रकारे डाळ भाजून घ्यायची. प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायची. त्याच कढईमध्ये अर्धा कप धने, 1/4 कप जिरं, 1 टेबलस्पून मेथीदाणे, 1 टीस्पून काळे मिरे, 5 ते 6 लवंग आणि 5 ते 6 काश्मिरी लाल मिरची आणि 5 ते 6 तिखट लाल मिरच्या घेतल्या आहे. मी ती मिरच्या कमी वापरते आहे कारण लहान मुलंही असतात घरात. सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. तुम्हाला जर तिखट थोडं जास्त हवं असेल तर तिखट मिरच्या जास्त घाला. काश्मिरी लाल मिरची देखील थोडी जास्त घातली तरी चालेल. माझ्याकडे लहान मुलं आहेत आणि मी जेव्हा सांबार बनवते तेव्हाच तिखट ॲडजस्ट करते. मसाला जरा रोस्ट झालेला आहे, भाजून झालेला आहे, त्याला एका साईडला केलेलं आणि 4 ते 5 असे चिंचेचे तुकडे घातलेले. आता चिंच देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे चिंच कढईमध्ये भाजली की छान कोरडी होते आणि खुसखुशीतही होते आणि आपला जो मसाला आपण करतो तेव्हा व्यवस्थित वाटले जाते. आता सोबतच यामध्ये 1 टीस्पून मी हिंग देखील घातलेला आहे. सगळे मसाले परत मिनिटभर व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये घालायचं अर्धा वाटी सुकं किसलेलं नारळ, ते देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं. नारळ सगळं शेवटी यासाठी घालायचं की नारळ लवकर करपतं, त्यामुळे सगळं शेवटी घालायचं आणि मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं. इथे मसाला देखील छान भाजून झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला संपूर्ण गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर हे सगळं कुरकुरीत होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेल्या डाळी आणि सोबतच मसाला एकत्रच घालायचा. आता यात काही ड्राय मसाले घालायचे. 4 चमचे लाल तिखट घालायचं, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ घालायचं आणि 4 चमचे सांबार मसाला घालायचा आणि याला मिक्सरला एकदम बारीक फाईन पावडर करून घ्यायची. बघा, अशा प्रकारे पावडर तयार होते. आता याला चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे जे काही थोडंसं जाडसर डाळीचे काही राहिले असतील तुकडे ते निघून जातील. असं प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवलं की तुम्हाला अजिबात डाळ बॉईल करायची गरज नाही. अगदी 15 ते 20 मिनिटात मस्त सांबार तयार होतो. बघा, अशा प्रकारे आपण हे बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. बघा, चाळल्यानंतर अगदीच थोडीशी डाळ दिसते आहे. अशा प्रकारे सांबार प्रीमिक्स तयार झालेला आहे. अशा प्रकारे सांबार प्रीमिक्स तयार करून ठेवा. तुम्हाला आरामात जेव्हा पण हवं तेव्हा तुम्ही 15 ते 20 मिनिटात मस्त टेस्टी रेस्टॉरंटसारखा सांबार तयार करू शकता. याला तुम्ही एकदम कोरड्या बरणीमध्ये, हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. 3 ते 4 महिने आरामात राहते. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखी जास्त दिवस राहतं, परंतु आपण नेहमीच बनवत राहतो त्यामुळे ते 1 महिनाही राहत नाही. महिन्याभरातच सांबार प्रीमिक्स संपतं. आता आपण सांबार कसं बनवायचं ते बघूया. 2 व्यक्तींकरिता सांबार बनवायचा असेल तर 2 टेबलस्पून सांबार प्रीमिक्स घ्यायचं आणि 2 कप गरम पाणी घालायचं आणि यामध्ये अशा प्रकारे गुठळ्या न होऊ देता भिजवून ठेवायचं. 10 मिनटं याला आपल्याला असंच भिजवून ठेवायचं आहे.
तोवर आपण तडका तयार करून घेऊया. 1 ते 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं. त्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी जरा तडतडली की त्यामध्ये 1/4 टीस्पून मेथी दाणे, 1/4 टीस्पून हिंग आणि सांबारचे कांदे आणि सुकी लाल मिरची घालायची. सोबतच कढीपत्ता घालायचा. याला जरा फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर यातच 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट घालायची आणि आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आलं लसूण आणि कांदे व्यवस्थित फ्राय झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. इथे मी थोडंसं कोहळं आणि ड्रमस्टिक्स घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. 10 मिनटं मंद आचेवरती भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. 5 मिनटानंतर मी याचं झाकण काढून एकदा परत तळापासून फिरवून घेते आहे. परत त्याला झाकून आपण 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आता ह्याच्या शेंगा आणि कोहळं जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यामध्ये तिखट ॲडजस्ट करायसाठी 1 टीस्पून मी लाल तिखट घातलेलं. तिखट जरा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आपण जे सांबार प्रेमिक्स पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं ते घालायचं. यामध्ये मीठ ॲडजस्ट करायचं. यामध्ये परत मी 1 ग्लास गरम पाणी घालते आहे, कारण यामध्ये तुरीची डाळ, चण्याची डाळ, तांदूळ आहेत, तर हे घट्ट होतं. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे तुमचं जे सांबार बनवतो तो ॲडजस्ट करायचा आणि त्याचप्रमाणे तिखट आणि मीठ देखील ॲडजस्ट करायचं. यातच घालायचा आहे थोडासा गूळ. सांबार बनवायची दुसरी एक पद्धत म्हणजे आपण जे प्रेमिक्स बनवलं आहे ते डायरेक्ट गरम पाण्यात घालून उकळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तडका लावायचा. अप्रतिम सांबार बनतो. आता याला झाकून मीडियम टू लो फ्लेमवरती मस्त शिजवून घ्यायचं. 5 ते 7 मिनटातच मस्त डिलिशियस रेस्टॉरंटसारखा सांबार तयार होतो. बघा, दिसतोय ना रेस्टॉरंटसारखा. अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे आणि अशा मस्त इडलीवरती तो सांबार टाकायचा. इडली सांबार माझा फेवरेट आहे, त्यामुळे मी आठवड्यातून 2दा तरी बनवतेच. अगदी रेस्टॉरंटसारखा सांबार बनतो. तुम्ही देखील अशा प्रकारे सांबार प्रेमिक्स बनवून ठेवा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.